राहत्या घरातून मोबाईल व लॅपटॉप चोरी झाल्याची घटना 2 दिवसांपूर्वी खुटवट नगरमध्ये घडली होती। या प्रकरणी राज महाजन यांनी अज्ञातांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। सदर प्रकरणाचा तपास करत असताना अयोध्यानगर परिसरात एक इसम मोबाईल व लॅपटॉप विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अयोध्यानगर परिसरात सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेतला। ईश्वर पाटील असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून एक मोबाईल, एक लॅपटॉप असता एकूण 45,000 रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत केला। याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे। अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 463/2025 BNS 303/2 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचे तपास हा पोलीस हवालदार देसले हे करत आहेत। गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार सपकाळे यांना गोपनीय बातमी मिळाली की जो गुन्ह्यातला मुद्देमाल चोरी गेलेला आहे तो मुद्देमाल एका संशयित आरोपिताने चोरी केलेल्या बाबत माहिती मिळाली आणि सदर गस्त करत असताना सदर आरोपी हा आम्हाला मिळून आला। त्याच्याकडे चौकशी केली व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक लॅपटॉप आणि एक मोबाईल असा एकूण 45,000 रुपयाचं किमती मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे व आरोपीचा ताब्यात घेऊन पुढील तपास करीत आहोत। सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडुळकर, पोलीस हवालदार योगेश देसले यांच्या पथकाने केली आहे। पोलिसांनी केलेल्या या जलद आणि अचूक कारवाईबद्दल नागरिक समाधान व्यक्त करतात। पोलिसांच्या तपास कौशल्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।